श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे। देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो। महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो। आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे। शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच बैलपोळा साजरा केला जातो। आपल्या भारतीय धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। पवित्र असा हा महिना विविध सण उत्सवासाठी ओळखला जातो। सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणाचा हा शेवटचा टप्पा आहे। या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे। शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल, ज्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो। पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो। त्यानुसार यंदा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबर रोजी आहे, तर 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5:21 अमावस्या तिथी प्रारंभ होईल, तर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल। उदय तिथीनुसार अमावस्या ही 2 सप्टेंबर 2024 रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाणार आहे। मंडळी, श्रावण महिना हा सण उत्सवाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा असे विविध आणि महत्त्वाचे सण साजरे होतात। यात पोळा हा श्रावणातील शेवटचा सण म्हणून ओळखला जातो। श्रावणी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो। शेतकरी वर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। देशभरात हा सण साजरा केला जातो। मंडळी, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे। कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे। शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण म्हणजे पोळा। श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करतात। ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात। पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते। ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते। शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे। बैल हे वर्षभर शेतात राबतात। शेतकऱ्यांना बैलांची साथ असते, म्हणून बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं। बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता। त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे। महाराष्ट्राच्या काही भागात हा सण 2 दिवस साजरा केला जातो। बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदी बैल सजवतात। याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो। मंडळी, या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात। त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगाला बेगड, डोक्याला बाशिंगे, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात। गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो। प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात। बैल सजवतात, त्यांची मिरवणूक काढली जाते। या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते। गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात। अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते। मंडळी, या सणाला बैलपोळा हे नाव कशावरून पडले तर भगवान विष्णू जेव्हा कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले, जे कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते। मग जन्मापासूनच त्यांचे कंस मामा त्याच्या जीवनाचे शत्रू राहिले होते। जेव्हा कान्हा तरुण होता आणि वासुदेव यशोदासोबत राहत होता, तेव्हा कंसाने त्याला अनेक वेळा मारण्यासाठी अनेक असुर पाठवले। एकदा कंसाने पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता, ज्याला कृष्णाने त्याच्या करमणुकीमुळे मारले होते आणि सर्वांना आश्चर्य वाटले। तो दिवस भादोन महिन्यातील अमावस्येचा दिवस होता। या दिवसापासून त्याला पोळा संबोधण्यात आले। या दिवसाला बालदिन देखील म्हणतात आणि याच दिवशी मुलांना विशेष प्रेम दिले जाते। जेव्हा बस, ट्रेन इत्यादी नव्हत्या, त्यावेळी माल नेणे आणि प्रवासाचे कोणते साधन वापरले जात होते हे तुम्हाला माहिती असेल तर शतकांपासून 100 वर्षांपूर्वीही आपल्या पूर्वजांनी बैलगाडी, घोडागाड्या, उंटगाड्या इत्यादींचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि माल नेण्यासाठी केला होता। बैल हा शेतकऱ्यांचा सर्वात चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते। हे घरगुती प्राणी म्हणून तसेच शेत नांगरणे, मालाची वाहतूक करणे आणि स्वार होण्यासाठी वापरण्यात आले। वर्षानुवर्षे बैलांच्या वापरात लक्षणीय घट झाली।
जरी भारतातील अनेक गावांमध्ये बैलगाड्या अजूनही दिसतात, अनेक शहरांमध्ये अगदी छोट्या कामांसाठी ही बैलगाडी वगैरे मालाची वाहतूक केली जाते। आधुनिक काळात प्रगत कृषी यंत्राच्या शोधांमुळे पारंपरिक कृषी साधनांचा वापर सातत्याने कमी होत आहे। खर्चाच्या दृष्टीने शेतीमध्ये बैलांचा वापर खूप कमी होतो। हिरवा कोरडा चारा खाऊन तो शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य करतो। गाय, बैल, शेण जमिनीच्या सुपीकतेला मदत करते। चांगल्या पिकाच्या उत्पादनात बैलाचे सेंद्रिय खत खूपच उपयुक्त ठरत आहे। लोक अजूनही अनेक प्रकारच्या जत्रा आणि स्थानिक सणांमध्ये चळवळीसाठी बैलगाड्या वापरतात। आपल्या हिंदू धर्मात गाय आणि बैलाला मोठे धार्मिक महत्त्व आहे, ते आदरणीय मानले जातात। प्राचीन काळी शेतकरी सर्व शेतीत नांगरणे, सिंचन, वाहतूक इत्यादी शेतीच्या कामांमध्ये बैलांचा वापर करत असे, ज्यामुळे तो उपयुक्त होते। परंतु आजकाल या सर्व कामांमध्ये वाढत्या यांत्रिक वापरामुळे बैल भटक्या जनावरांसारखे राहतात। बाजारात फिरवून आणि शेतात उभ्या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मोठ्या समस्या निर्माण करतात। बैलांच्या या दुर्दशेचे कारण स्वतः शेतकरी देखील आहे आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर वापर केला। बैलाची गरज संपल्यावर त्याने तो भटक्या प्राण्यासारखा सोडला। देशातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात आणि गावात गोशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत, परंतु संसाधनाची कमतरता आणि शेतकऱ्याच्या सहकार्याशिवाय तेथे बैल ठेवणे फार कठीण आहे। 2 शिंगे असलेला बैल, 1 शेपटी, गायीसारखे 4 पाय, 2 मोठे कान हे पाहण्यासाठी अतिशय आकर्षक आणि समर्पित प्राणी आहे। आपण लहानपणापासून प्रेमचंद हिरामोती 2 बैलांची कथा वाचली असेल। त्याचे संपूर्ण आयुष्य त्याच्या स्वामीच्या सेवेत घालवले होते। बैल हा आकाराने घोड्यासारखाच दिसतो, पण त्याची गती घोड्यापेक्षा खूपच मंद असते। पण हे सर्व प्राण्यांमध्ये मेहनती प्राणी आहेत। शेवटी असे म्हटले जाऊ शकते की बैल भक्ती आणि कष्टात एक अतुलनीय प्राणी आहे, पण काळाने त्याचे महत्त्व कमी केले। म्हणून स्वामी किसान सुद्धा कर्ज आणि निष्ठा विसरून हजारो वर्षे त्याच्यासोबत भटकंतीचे आयुष्य जगण्यासाठी निघून गेले। किमान शेतकऱ्याला बैलासारख्या प्राण्यांचे महत्त्व समजले पाहिजे आणि त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे। जगाने झपाट्याने सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने शेती बांधवांनी त्यांचे वयोवृद्ध साथीदार सोडू नयेत। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।